नमस्कार. आज आपण भगवद्गीतेमधल्या एका श्लोकाचा संदर्भ देऊन बोलत असताना मला आठवण होतीये ती मनुस्मृतीमधल्या एका श्लोकाची, ज्याच्यावरून प्रचंड गोंधळ आपल्याकडे उडतो. इतका गोंधळ की बस ही काय व्यवस्था आहे, मनुवाद काय आहे याविषयी बोललं जातं. तो श्लोक नाही का मनुस्मृतीतला, मुखमासीत ब्राह्मण, म्हणजे मुखातून ब्राह्मण जन्माला आले, बाहूतून क्षत्रिय जन्माला आले, जांघेतून वैश्य जन्माला आले आणि पायातून शूद्र जन्माला आले, या अशा अर्थाचा तो श्लोक आहे. मग हा इथून जन्माला आले असं सांगून किती कोणत्या वर्णाला कमी लेखलंय का जास्त लेखलंय याविषयीची जोरदार चर्चा होते. याचा जन्म तिथून होतो, त्याचा जन्म तिथून होतो. वास्तविक मनुस्मृतीमधली ही संकल्पना ही समाज पुरुषाची आहे. म्हणजे असा समाज पुरुष ज्याचं मुख ब्राह्मण आहेत, ज्याचे बाहू क्षत्रिय आहेत, ज्याची जांघ वैश्य आहे, ज्याचे पाय शूद्र आहेत, असा समाज पुरुष, अशी ती मनुस्मृतीमधली संकल्पना आहे. आता ही संकल्पना अधिक ठळक करायची असेल तर गीतेमधला हा श्लोक आपल्याला समजून घ्यावा लागेल. 13व्या अध्यायातला 13वा श्लोक आहे, ज्याचा अर्थ होतो, ते ब्रह्म चारही दिशांना हातपाय असलेले आहे, ज्याच्या चारी बाजूंना डोळे, शिर, मुख आहे, चहू दिशांना कान आहेत, तो सर्वांना व्यापून आहे, ते ब्रह्म. आता ही अशा विराट, अतिविराट, अतिभव्य समाज पुरुषाची कल्पना आहे. म्हणजे कुणाचा जन्म कोठून आणि कोण काय असं नाही. एखाद्या अवयवाच्या शिवाय पुरुषाची पूर्णत्व येऊ शकत नाही, पुरुषाचे पूर्णत्व येऊ शकत नाही, शरीराचे पूर्णत्व येऊ शकत नाही. प्रत्येक अवयवाची गरज असते. त्या पूर्ण अवयवांसहितचं शरीर हे परिपूर्ण शरीर म्हटलं जातं. एक सोपं लॉजिक सांगतो. इंग्रजीत नॉन टू अननोन असा ज्ञानाचा प्रवास आहे. नॉलेजचा प्रवास कसा असतो? नोन टू अननोन. मग त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला काय माहीत आहे हे ज्ञात करून घ्यावं लागतं. कळायचं असेल, सगळंच कळत नाही असं असेल तर काहीच कळणार नाही. म्हणून जे माहीत आहे ते पहिल्यांदा ज्ञात करून घ्यावं लागतं. आणि एकदा का माहीत आहे हे कळलं की जे माहीत नाही त्याचं ज्ञान मिळवावं लागतं. कळलं? पहिल्या एखाद्या कन्सेप्ट मधलं माहीत असलेलं काय आहे ते अधिक मिळवायचं आणि मग त्यातून माहीत नसलेल्या याच्याकडचा प्रवास करायचा. आपल्याला असाच प्रवास करावा लागेल. आपण काय करतो, जे थेट माहीत नाही ते मिळवायचा प्रयत्न करतो आणि गडबड होते. मग माहीत असलेलं समजून घेणं राहून जातं. माहीत असलेलं लक्षात आलं पाहिजे पहिल्यांदा, मग जे माहीत नाही त्याच्याकडे आपल्याला जाता येऊ शकतं. वेदांमध्ये ईश्वरांच्या विषयीचा एक शब्दप्रयोग आहे. सहस्रशीर्षाः पुरुषाः सहस्त्रबाहू सहस्त्रपाद. आता सहस्त्रशीर्ष, सहस्त्रबाहू, सहस्त्रपाद असा पुरुष म्हणजे काय? तो भव्य दिव्य समाज पुरुष. म्हणजे ईश्वर समाजातल्या सगळ्यांच्या मध्ये आहे. आपण समाज पुरुष जेव्हा म्हणतो ना तेव्हा तो शब्द समाजापासून सुरू होतो. तो समाजातल्या प्रत्येक घटकाच्या मध्ये आहे. मग तो सहस्त्र शीर्षांनी आहे. हजारो त्याची डोके आहेत. हा समाज हजारो डोक्यांचा आहे, लक्षावधी डोक्यांचा आहे. तो लक्षावधी डोक्यांनी आहे. तो सहस्त्र बाहूंनी आहे. मग सहस्त्र लोक असले सहस्त्रावधी बाहू असतील ना. तो सहस्त्र पादांनी आहे. समाजातल्या प्रत्येक घटकाच्या मध्ये ईश्वर आहे. तो प्रत्येकाच्या मध्ये व्याप्त आहे. म्हणून ते ब्रह्म चारही दिशांना पाय असलेलं आहे, चारही दिशांना डोळे असलेलं आहे, चारही बाजूनी डोळे असलेलं आहे. आणि मुख्य म्हणजे त्याचे सगळ्या बाजूनी मुख आहेत, सगळ्या बाजूनी कान आहेत आणि तो सर्वांच्या मध्ये व्याप्त आहे. आपण काय करतो, ईश्वराची कल्पना गीतेमध्ये अशी सांगितली आहे म्हणून लगेच एक सहस्त्रबाहू प्रतिमा तयार करायला बघतो, सहस्त्र शीर्षाची प्रतिमा तयार करायला बघतो. तो चराचरामध्ये व्याप्त आहे. सहस्त्रावधी बाहूंनी आहे, सहस्त्रावधी शीर्षांनी आहे, सहस्त्रावधी पादांनी आहे. तो सगळ्या ठिकाणी व्याप्त हे लक्षात ठेवलं पाहिजे. तो समाज पुरुष आहे. आणि गंमत कशी असते बघा, गंमत कशी असते. आता आपण समाज पुरुष
आणि त्याच्या अवयवांचा विचार करतोय म्हणून सांगतो. आता जे माहीत आहे ते सांगतो, मग माहीत नसलेल्याकडे जाऊया. रस्त्याने अनवाणी पायानी आपण चालत असतो. रस्त्यात एखादा काटा असतो किंवा जाडसा खडा असतो, तो टचकन पायात घुसतो आणि असा घुसतो, अशी वेदना होते की तोंडातून आपोआप ऐग असा शब्द बाहेर पडतो ना. डोळ्यातून पाण्याचे थेंब येतात. पाय दुखावलेले असताना त्यात रुतलेला काटा काढण्यासाठी हात पटकन धावतात. तो खडा बाजूला करण्यासाठी हात पटकन धावतात. शरीर वाकतं. मी सांगायला लागलेला कालावधी 30-35 सेकंदाचा असेल. हे सगळं घडतं हे सांगायला, पण कृती मात्र ही काही सेकंदात घडलेली असते. काही सेकंदात. तोंडातून ऐग निघणारा आवाज, डोळ्यात आलेलं पाणी, आपण खाली वाकणं आणि हाताने तो काटा काढण्यासाठीचा प्रयत्न करणं, या कृती किती सेकंदात घडतात? काहीच वेळ लागत नाही ना. म्हणजे मी सांगायला जेवढा वेळ लागलो तेवढा पण जात लागलेला नसतो. समाज पुरुष हा असतो, ईश्वर असा असतो, तो चराचरात व्याप्त आहे. वेदना कुठेही होऊ दे त्याची जाणीव सगळ्या समाजाला होते, कारण तो चराचरात व्याप्त आहे. म्हणून तो मदतीला जातो. देवासारखा धावून आलाच म्हणतो ना आपण, देवासारखा धावून आलाच बाबा. इथे असतं ते चराचरात व्याप्त होणं, याला म्हणतात. संकटात पडलेल्या माणसाच्या मदतीला दुसरा माणूस धावून जाणं हे चराचरात व्याप्त असलेल्या परमेश्वराच्या मुळे घडतं. आणि गंमत अशी आहे, आता अजून कळणाऱ्या गोष्टीकडून न कळणाऱ्या होतो. आता गंमत अशी आहे, एखादा पदार्थ खायचा आहे. प्रत्येक अवयवाचं वेगळं काम आहे, प्रत्येकाचं वेगळं काम आहे. छान गरम गरम कढी आहे, पावसाळी दिवस आहे, थोडी सर्दीसारखं वाटतंय, मस्त आलं बिलं टाकून केलेली कढी आहे, कडक कडक कढी आहे, आणि ती कढी तोंडातून घ्यायची आहे. आज जाताना गरम 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 भाव सगळ्या पोटाला सुखावणार आहे, सर्दी कमी करणार आहे. तो चराचरात व्याप्त आहे. म्हणून तोंडाने पिण्याची कढी कानात घातली तर काय होईल? कान भाजून निघेल, कानाचे पडदे खराब होतील, ऐकू येणं बंद होईल की नाही? मग कानाचं काम श्रवण आहे, तोंडाचं काम भक्षणे आहे, दातांचं काम चावणे आहे, अन्ननलिकेचं काम आत ढकलणे आहे, जठराचं काम पचविणे आहे, आतड्यांचं काम न पचलेला बाहेर काढणे आहे, आणि तो पुढे बाहेर पडण्याची जागा वेगळी आहे. हाताचं काम खाणे आहे, डोळ्याचं काम खायची वस्तू बघणे आहे, पण शरीरात असलेला आत्मा मात्र एकच आहे. तसं वेगवेगळ्या घटकाला समाजातल्या वेगवेगळी कामं नेमून दिलेली आहेत, पण तो सर्वव्याप्त आहे, चराचरामध्ये व्यापलेला आहे. त्याच्या असण्यामध्ये कुठेही गडबड नाही आहे. तो सहस्त्रबाहू आहे, त्या पायात सुद्धा आहे, तो हातात सुद्धा आहे, तो डोक्यात सुद्धा आहे, तो मुखात सुद्धा आहे. या समाजातल्या प्रत्येक घटकामध्ये तो सामावलेला आहे. म्हणून आपल्याकडं नरसेवा म्हणजे नारायण सेवा हा शब्द आला. नरसेवा म्हणजे नारायण शब्दात पता नहीं किस रूप में आकर नारायण मिल जाते हैं. नरसेवा आणि नारायण सेवा एकच आहे. तुम्ही नराची सेवा केली की नारायणाची सेवा केली असं म्हणतात, कारण तो चराचरात व्यापलेला आहे, तो प्रत्येकाच्या मध्ये आहे, तो सहस्त्रबाहू आहे, तो सहस्त्र शीर्ष आहे. आणि या सगळ्या चराचरात व्यापलेल्या परमेश्वराची सेवा आम्हाला करावी लागणार आहे. त्याच्याशी गडबड करू नका, भेद करू नका. आणि आपल्याकडे खूप छान शब्द आहेत बघा, खूप छान शब्द आहेत. एक म्हणजे व्यष्टी, समष्टी, सृष्टी आणि परमेष्टी. व्यष्टी, समष्टी, सृष्टी आणि परमेष्टी म्हणजे तो प्रत्येकात आहे. ती जी परमेष्टी आहे ना, ती प्रत्येकाच्या मध्ये आहे, सृष्टीमध्ये आहे,
म्हणून समाज पुरुषात ईश्वर पाहिला पाहिजे, देवाच्या मध्ये ईश्वर पाहिला पाहिजे, समाजाच्या मध्ये देव पाहिला पाहिजे, एवढंच लक्षात ठेवलं तरी पुरेसं आहे. नमस्कार.